नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आता 8:30 वाजले. तर माझे मिस्टरचा आज वर्क फ्रॉम होम आहे आणि त्यांना ब्रेकफास्टमध्ये सँडविच खायचे. सो मी ब्रेड आणायला चालली खाली. सँडविचची तयारी केली आहे. मी पोटॅटो बॉईल करून ठेवला, चटणी बनवून ठेवली आहे, राघवची आंघोळ राहिली. तसं घरातलं बरंचसं काम आवरले. आज लवकर उठतं, 5:30लाच उठावं लागतं गावसाठी. त्यामुळे तर आता सँडविच बनवणार आहे घरी जाऊन आणि स्वयंपाक देखील बनवायचा आहे. कारण माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे जायचं आहे आम्हाला. तर आमची डान्स कॉम्पिटिशन आहे, एक नेक्स्ट संडेला आहे. सो त्यासाठी प्रॅक्टिस करतोय आम्ही डान्सची. तर राघवला आम्ही झोपून जाणार आहे. सो त्यासाठी त्याला आज सकाळी लवकर उठवलंय, म्हणजे 11 वाजच्या दरम्यान झोपेल. तर माझ्या मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम आहे, सो त्यांना वेळ भेटला पाहिजे. म्हणजे त्यांना वेळ नसतोच, सो फक्त ते लक्ष ठेवतील, उठल्यावर सांगतील. अशा प्रकारे भरलेली शिमला मिरची टेस्टला खूप सुंदर लागते आणि माझ्या मिस्टरांना प्रचंड आवडते. तर जेव्हाही मला अशा छोट्या छोट्या शिमला मिरची दिसतात कुठे, तर मी घेऊन येते नेहमी. आणि खूप सोपी आहे, खूप पटकन होते, कारण माझ्याकडे रोस्ट केलेले शेंगदाणे नेहमी असतातच. सो एक 10 मिनटामध्येच रेडी होते आणि एक शिट्टी घेतली कुकरला की लगेच छान रेडी होते शिमला मिरची. आणि मला शिमला मिरचीसोबतच आंब्याचा रस देखील बनवायचा होता. सोबत चपातीही बनवायची होती. चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी आणि आंब्याचा रस बनवून ठेवला, म्हणजे फ्रीजमध्ये थंड होत राहतो. सो म्हटलं की पहिला तो बनवून घ्यावा. राघव झोपला होता, त्यामुळे पटपट कामं आवरत होते मी माझे. नमस्कार मंडळी. तर स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये ढोबळी मिरची बनवली, चपाती बनवली आणि आंब्याचा रस बनवून ठेवलाय. भांडे वगैरे घासले आणि आता राघवही झोपलाय. तर राघव झोपल्यावरती मी आवरलं. त्याने खूप पसारा करून ठेवला होता, कारण मी जर कुकिंग करत असेल तर तो सगळं काढत राहतो बाहेर. सो मी ते आवरून ठेवलं आणि आता 11 वाजून गेलेत. तर मला शेजारच्याच बिल्डिंगमध्ये जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे. तर मी आता डान्सच्या प्रॅक्टिसला निघाली आणि तिकडून आल्यानंतर जे काही करेल तर तुमच्यासोबत शेअर करेल. आता फक्त हाऊस क्लिनिंग करायचं राहिलं, बाकी काही नाही. परंतु तोपर्यंत राघवही उठेल. तो माहिती नाही आता कितपत करून देईल.
घेईल, परंतु थोडंसं वेळ काढून काढून मी आवरून घेईल. आणि तर मी आता जाऊन येते डान्सच्या प्रॅक्टिसला, कारण कसं असतं की आपल्या स्वतःची हौस देखील पुरवली गेली नाही तर कधी काही वेळ निघून जाते. म्हणजे आपल्याला वेळ नाही म्हणून म्हणून आपण म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये भाग नाही घ्यायचा, त्यामध्ये भाग नाही घ्यायचा, परंतु वेळात वेळ जर काढून आपण केलं तर त्या गोष्टी सगळ्या पॉसिबल होतात. सो म्हणून मी आता म्हटलं की सगळं आवरून घेईल. सकाळीच राघवला उठून ठेवलं, तर आता मस्त झोपला 11:45. माझ्या मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर तो अजून 2-3 तास तरी उठणार नाही, कारण सकाळी लवकर उठला असो त्यामुळे. तर आता मी माझ्या मिस्टरांना सांगेल फक्त लक्ष ठेवा आणि उठला की मला फोन करा, मी लगेच येते, कारण त्यांचंही काम चालू असतं, मीटिंग्स असतात सारख्या, सो त्यांनाही डिस्टर्ब नाही करता येत मला. आणि त्या आता गाऊ येईल मी येतोपर्यंत तिकडनं. आणि म्हटलं होतं राघव 2-3 तास झोपेल, परंतु 1-1.5 तासाने लगेचच उठला. सो मी त्याला पुन्हा माझ्या मैत्रिणीकडे घेऊन आले. तर तिने छान जेवण बनवलं होतं. ॲक्च्युली ती साऊथ इंडियन आहे, सो साऊथ इंडियन आयटम बनवते. तर हे इडियप्पम होतं आणि त्यासोबत चटणी होती. तर ही म्हणजे राघवची मैत्रीण आहे, तर ते दोघंजण नेहमीच खेळत असतात आणि खूप मजा करतात दोघं. तर ती मोठी आहे राघवपेक्षा, सो ती त्याला चारत असते नेहमी काही ना काही. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आमची प्रॅक्टिस वगैरे झाली आणि तिच्याकडे आम्ही जेवणही केलं, कारण ती नेहमीच जेवण वगैरे बनवते. तर आज जेवणामध्ये शेवया होत्या, तांदळाच्या शेवया आणि त्यासोबत चटणी. तर हा साऊथ इंडियन आयटम आहे, ऑलरेडी रेडीमेड भेटतात, फक्त बॉईल करायचं, स्टीम करायचं. सो आता जेवण वगैरे करून आम्ही घरी निघालो, राघव आणि मी. आणि यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो सिटी सेंटरला. आम्हाला काही खरेदी करायची होती. राघवची मिल्कची पावडर होती, तीही संपली होती. तर म्हटलं चला फिरून येऊ. आणि तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर म्हणजे मॅजिक प्लॅनेट आहे. तर मॅजिक प्लॅनेटमध्ये मुलं खेळतात. सो राघवही खूप मस्ती करतो तिथे आणि गाऊ राघवला घेऊन जात होती. सो तिला माहिती आहे की आपण त्याला म्हटलं चल की मग सगळेजण त्याच्यासोबत येतील. थोडा वेळ मॅजिक प्लॅनेटमध्ये खेळून मुलांना आम्ही गेलो होतो कॅरिफोरमध्ये, कारण तुम्हाला माहितीच आहे आम्हाला जरा खरेदी करायची होती, सो त्यामुळे.
आणि यानंतर आम्ही शराब डीजीमध्ये गेलो होतो कारण मला घ्यायचं होतं चॉपर, इलेक्ट्रिक चॉपर. तर मी तिथे 2-3 चॉपर पाहिले आणि एक चॉपर सिलेक्ट केला. 1 year warranty you will get, sorry, 2 years warranty you will get, replacement warranty. ओके. If something happened to this one, you can replace or they will give you money back. This is full glass. Oh. Show me this one. I think this we can grind chicken also. Yeah, and this one especially for meat only. That is. Okay. आणि यानंतर गाऊला आणि माझ्या मिस्टरांना आईस्क्रीम घेतली होती. सो त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि घरी गेल्यावर माझ्या मिस्टरांनी अरेबिक पिझ्झा घेतला होता तर तोही खाल्ला गाऊने आणि एग्स बॉईल केले होते कारण हेल्दी असतात. तर अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला, कॉमेंट्स करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.